सह्याद्री अतिथीगृहासमोर भीषण अपघात, बसची महिलेला धडक, महिलेचा जागीच मृत्यू, पोलीस घटनास्थळी दाखल, अधिकचा तपास सुरू। डबल मर्डरनं भिवंडी हादरला, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि सहकार्याची हत्या, 4 ते 5 हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती समोर। नागपुरातून वृद्ध व्यक्तीला मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर, मुदलियार भागात मुलाकडून पित्यालाही मारहाण, व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलाला अद्दल घडवली। कर्जतच्या ताडवाडीमध्ये ड्रग्सच्या कारखान्यावर गावकऱ्यांची धाड, गावकऱ्यांनी 5 जणांना पकडून दिलं पोलिसांच्या ताब्यात, गावाबाहेरील एका घरात सुरू होता ड्रग्सचा कारखाना। अंबरनाथच्या शाळेत भलतंच गौडबंगाल, विद्यार्थ्यांकडून लिहून घेतले जातात गैरहजर विद्यार्थ्यांचे पेपर, पालकांची तक्रार, चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे शाळा संस्थेचे आदेश। परभणी जिल्ह्यात एका शेताच्या जमिनीतून गेल्या 6 दिवसांपासून निघतोय धूर, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती, भूवैज्ञानिक विभागाकडे पाठवली माहिती। मुंबईमध्ये गणेशोत्सवादरम्यान डीजे वाजवण्यावर बंदी, डीजे वाजवण्यास मुंबईमध्ये बंदी, न्यायालयाचे आदेश, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई होणार। नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक, आगामी मोर्चाच्या तयारीबाबत चर्चा होणार, काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या कार्यालयात झाली होती बैठक। मुंबईतील गणेश मंडळांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक, गणेश मंडळांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार, पालिकेआधी ठाकरेंकडून संपर्क वाढवण्याचा प्रयत्न। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार, मंत्रिमंडळ बैठकीनंतर काही मोठ्या घोषणाही होण्याची शक्यता। नाशिकमधील ध्वज गिरीश महाजन तर रायगडमधील ध्वज अदिती तटकरे फडकवणार, पालकमंत्री पदाचा तिढा तसाच असताना झालेल्या निर्णयानं वाद वाढणार, महायुतीमध्ये कलगीतुरा पेटण्याची शक्यता। मंत्रालय प्रवेशाची पास काढण्याची पारंपरिक पद्धत स्वातंत्र्य दिनापासून होणार बंद, डिजी प्रवेश ऑनलाईन ॲपमधील नोंदणीद्वारेच आता प्रवेश करता येणार। वसई विरारमध्ये बवियाला भाजपचा धक्का, 5 नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार, महापालिकेआधी बवियाला सुरुंग। पुण्यातील काँग्रेसच्या कार्यशाळेचा आजचा दुसरा दिवस, विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसची पालिकेमध्ये जोरदार तयारी, निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा एल्गार, संवैधानिक संस्थेविरोधात प्रथमच 300 खासदारांची वज्रमूठ, तर अराजकता पसरवण्याचा डाव असल्याची भाजपची टीका। बीडच्या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी आज बीडमध्ये मतमोजणी, मुंडे बंधू भगिनींच्या पॅनलच्या कामगिरीकडे लक्ष। छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट, घाडगे यांनी झालेल्या मारहाणीबाबत दिली माहिती, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पीक विम्याबाबतही दिलं निवेदन। बीड कारागृहात गांजावरून झालेल्या वादानंतर खोक्याची संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात रवानगी, इतर 3घांनाही बीडमधून हलवलं, पोलिसांनाच खोक्यानं दिलेली धमकी। खेड तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांचा भीषण अपघात, 10 महिलांचा मृत्यू तर 29 महिला गंभीर जखमी, पिकअप तब्बल 100 फूट खोल दरीमध्ये कोसळलं। दौंडमध्ये पोलीस स्टेशन समोरच कल्पकता हॉटेल फोडलं, गाजला चोरीचा ड्रामा, सीसीटीव्हीमध्ये कैद, पुणे पोलिसांचा वचक संपल्याची टीका। कॉमेडियन कपिल शर्माच्या मुंबईतील घराची सुरक्षा वाढवली, कॅनडामधील कॅफेवर गोळीबार झाल्यानंतर कपिल शर्माला दिली होती धमकी, पुढचं टार्गेट मुंबई असल्याचा धमकी दरम्यान उल्लेख। नागपूरच्या भोसले घराण्याची तलवार सोमवारी मुंबईमध्ये येणार, राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सरकारच्या ताब्यात, लंडनला मध्यस्थाकडून घेतली ही तलवार। श्रावणामध्ये आलेल्या अंगारकी चतुर्थीला भाविकांची गणेश मंदिरांमध्ये मोठी गर्दी, मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिरात तर पुण्यात दगडूशेठ मंदिरात भाविकांची रीघ।
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मंगळवार आणि बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता, सलग 2 दिवस येलो अलर्ट.